नमस्कार मंडळी. टेन्शनचं भूत पळवून लावण्यासाठी घेऊन आलोय हास्याचा मंत्रा, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. स्वागत करूया आपल्या दोन्ही दर्दी हास्य रसिकांचं, अर्थात खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. आपल्या अत्यंत व्यस्त अशा सिनेमाच्या शूटिंग शेड्यूल मधून वेळात वेळ काढून आलेल्या बोल्ड अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. मंडळी, नेहमीप्रमाणे आज देखील आपल्या हास्य जत्रेत काही खास पाहुणे सहभागी झालेले आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया लवकरच प्रदर्शित होणाऱ्या विकी वेलिणकर ह्या चित्रपटाच्या टीमचं, अर्थात नुकताच हिरकणी बनून यशाचा कडा सर केलेली चतुरस्त्र अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेता संग्राम समेळ आणि अभिनेता केतन सिंग यांचं. मंडळी, यांच्या बरोबरच या चित्रपटामध्ये आणखी एक स्टार आहे ज्याचा सहवास आपल्याला नेहमीच इथे लाभत असतो, आणि तो स्टार कलाकार आहे आपल्या सगळ्यांचा लाडका फिल्टरमध्ये जबरदस्त गौरव मोरे. सगळ्यांचं आमच्या हास्य दरबारात अगदी मनापासून स्वागत. चला तर मंडळी, बघूया नेहमी इथे दंगा घालणारे आपले रथी महारथी आज इथे काय कल्ला करतायत ते. मंडळी, आता आपण अनुभवणार आहोत बंजी जम्पिंग या साहसी खेळाचा थरार, आणि हा थरारक खेळ आपल्यासमोर रंगवणार आहेत विनोदाचा तुफान प्रसाद खांडेकर, विनोदाचं चक्रीवादळ नम्रता संभेराव आणि विनोदाची वावटळ निखिल बने. ओ माय गॉड, अय शपथ, नमो. अरे केवढ्या उंचावर आलो बघ आपण. भारी वाटतं ना जानू? वाव, काय दिसतं ना सगळं. खूप थंडी आहे. वारा पण बघा सुटलाय. हो, हळूच हळूच, नाही तर उडून जाईल. नाही, हे लावलंय जॅकेटचं. अच्छा, जॅकेट. तुला काय वाटलं? नाही. हे बघ, हेच ते दंजी जम्पिंग. गंजी जम्पिंग नाही का, रंजी हम्पिंग. रंजी हम्पिंग नाही रे, जंगी पंचिंग. तुमच्या नादा लागून मी पण विसरलो. मागे बोर्ड लावलाय तो वाचा ना जरा. अच्छा, गंजी जम्पिंग. सॉरी, तो माझाच बनियन मी वायात घातला, सॉरी. आता वाचा. हा, बंजी जम्पिंग. हे काय असतं? हे म्हणजे काय करता तुम्ही एक्झॅक्टली? इथे ना माझ्या पायाला इथे असा दोर बांधणार आणि मला असं इथे दरीत ढकलून देणार, मी लटकणार. पशा, तू डायरेक्ट दरीत जाणार? म्हणजे असं कोसळणार दरीत? पशा, मला भीती वाटते. तू नको ना असे खेळ खेळूस, मला खूप टेन्शन येतं. नाही, इट्स ओके, कूल डाऊन. काही नसतं, सगळं सेफ असतं. हे ना इथे सगळं हे मी घातलंय, हे दोर माझ्या इथे पायाला बांधणार, आणि हे दोर ना चांगले त्यांचे इलास्टिकचे असतात. म्हणजे असं खालती गेलं ढुईंग 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 असं करत करत खाली जातो, आणि ते सगळं बांधून खालती माणसं असतात त्यांची. म्हणजे बघ, इथून त्यांनी मला ढकललं नाही, इथून केवढं. जानू नको, जानू मागे. इथून मला ढकलणार ते. काय झालं जानू? तू घाबरलायस का जानू? नाही ना, मी नाही घाबरलो. तुला भीती वाटते का? थ्रिल असतं ना, ऍडव्हेंचर असतं जगण्यात. हो, मी नाही घाबरलो. पण पशा, तुला हे कसं कळत नाहीये? तू हे जे शरीर घेऊन जगतोयस ना, हेच एक मोठं ऍडव्हेंचर आहे. मॅडम, मी सांगतो, मॅडम तुम्ही डोंट वरी, खूप काळजी करताय. मला भीती वाटते. एकदम सोपं असतो मॅडम. तुम्हाला सांगतो, आम्ही सेफ्टी इक्विपमेंट्स वापरतो. अहो मॅडम, आम्ही तर 100 किलोची माणसं फेकले तिथून. पण याचं वजन 111 किलो आहे. असं काय करताय तुम्ही? हा काय जानू? नाही, म्हणजे हरकत नाही. म्हणजे आम्ही तसं 100 किलोची पण ढकलीत माणसं. कॉन्फिडन्स नाही दिसत आहे तुझ्या बोलण्यात. अजिबात कॉन्फिडन्स नाही. 100 की 100? तसं कंपनी 99ची गॅरंटी देते. तसं नाही सर, ऐका सर. पण काय 20-25 वर खाली होतं ना सर, वर खाली होतं. मी 20-25 मध्ये आलो, खाली गेलो, डायरेक्ट वर गेलो तर काय करशील वर खाली मध्ये? अरे सर, कशाला काळजी करताय? मागे मी एकदा 135 किलोच्या लोद्याला फेकला इथून खाली. ढकललं होतं ना. काय सर, फेकायला मी पण फेकू शकते, पण
खाली गेल्यावर माणसं वाचली आहेत ना की नुसती ठेचली आहेत? मॅडम नाही नाही नमा असं काही नाही झालं मला रेशो किती सांगे ना रेशो किती मॅडम 100% बघितलं 5-10 इकडे तिकडे होता. अरे काय पण सर माझं ऐकून घ्या सर. 5-10 म्हणजे 100 मधली 5-10 माणसं झाली. तसं नाही सर पण आता पण तो कोणीच गेलं नाही सर. नाही एकदम ना. बारीक इंजुरी होते बाकी काय नाही सर. तू हे बांध 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 चल बांध बांध भांडू ना काय- एक मिनिट हा, इकडे आहे, सर या इथे काही जाऊ. नाही होणार घाबरू नको हा भीती वाटते. एक मिनिट हा 2 मिनिटाचं काम जानू हळूच हा. आहे. या इकडे हा हा जानू करशील ना तू घाबरू नको मॅडम 2 नाही, नाही, मिनिटाचं काम आहे हो. घाबरू नको छान. शपथ. हे बघा ते जाऊया आपण मी काउंटिंग देईन मग तुम्ही उडी मारायची ओके तर रेडी आहोत आपण. जानू हा हो 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 नमो इट्स ओके जानू नीट जा. Yes, yes, yes. नीट जा जानू. हो, हो. जानू अरे, नीट it's जा. okay. हा, तुम्ही ठीक नीट आहे. घेऊन अरे, जा. काय करतेस त्याला का मिठी मारतेस ही तर त्याला का सॉरी 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 चुकून 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 घाबरले होत मी घाबरले सर. हो सर एवढा काय त्यात जाऊ दे ना हो मॅडम या. वाजून एक सटकन नाही या काय या मला असं म्हणायचं मॅडम तुम्ही जराशा इकडे या. असं करतात इकडे या अहो तुम्हाला असं जम्प बोलतात इकडे या तुम्हाला जम्प मारायचे म्हणून म्हणालो मॅडम इकडे या. या डोंट वरी जानू अरे जानू ना सर सर मस्त या. गणपती बाप्पा मोरया. उंदीर मामा की जय सर 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 खाली खाली अयो, अयो. काय काय झालं, सर? काय झालं, सर? बापरे केवढं सर आज ऐका खाली बघायचं नाही, नाही, नाही नाही. समोर हात असे कळलं सर मी काउंटिंग देईन त्यानंतर तुम्ही उडी मारा ओके सर रेडी काय 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 मी काउंटिंग घेतो मग उडी मारा ओके 1 2 3 जंप. काय करतेस जानू जानू मला तुला एकदा डोळे भरून बघून घेऊ दे ना. अगं, मी खाली उतरणार आहे मी चालू नाही कुठे डोळे भरून बघू दे म्हणजे मला तुला एकदा घट्ट मिठी मारायची. अगं माझं ऐक नमो असं वा 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 सॉरी 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 तू डोक्यावर पडलीस काय सॉरी मम्मी अगं, माझं बांधलंय तू गेली असतीस अशीच ऐक सॉरी 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 काय करतेस तू मला टेन्शन आलं. नको नमा काही होणार नाही तू नको टेन्शन घेऊ यार प्लीज मॅडम मॅडम तुम्ही काळजी करू नका मॅडम तुम्ही उगाच पॅनिक होताय काय करू नका हो सर जरा लवकर करा ना तिथे ना लंच टाइम झाला ना नेमका तर खालची माणसं जातील जेवायला मधल्यामध्ये लाटकाल तुम्ही लवकर करा ना जरा लाईन लागले मागे काय करताय मॅडम होणार हो. या 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 सर या पुढे या या सर. खाली नाही खाली समोर 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 बघायचा हात असे हा सर मी काउंट देतो मग उडी मारा ओके हा चला 1 2 3 जंप. डोक्यात पडलीस काय अरे, काय वेळ लागलाय का तुला सॉरी ऐक ना अगं उलट असं केलं असतं होतं मी सॉरी सॉरी थांब ना ऐक ना तुला राग नाही येणार ना तुला राग नाही येणार ना काय करतेस तू तुझ्या सगळ्या इन्शुरन्स पॉलिसी कुठे ठेवल्यात जानू तुझ्या इन्शुरन्स पॉलिसी सांगून तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं झालं तर मला कळणार नाही काहीच कुठे नमा मला काही नाही होणार आहे नाही मी मॅनेज करेन सगळं मी एजंटला फोन करेन तुझं तिसरं झालं की अगं, मागे कुठं तिसरं घालते काही नाही होणार आहे मला नाही तुला हा? काही होणार नाही पण माझा या बुंदी जम्पिंग वर विश्वास नाही. अगं बुंदी जम्पिंग नाही त्याला जांग्या खंचिंग म्हणतात हो सर तिथे लिहिलंय ना बंजी जम्पिंग एकदा बोला ना नीट बंजी जम्पिंग आहे ते बंजी जम्पिंग म्हणतात काय करतेस ना मा सॉरी सॉरी तू प्लीज हे बघ एक काम कर तू डोळे बंद कर डोळे शांत बंद बस करते, मी हा? शांत बसते. तू काही काही बघू मी नको नाही- मी तिकडे नाही- हा मी नाही तू बघत. तिकडे बघ मी नाही इकडे बघत. लक्षच देऊ नको मी ओके नाही बघत, मी तुझं- जातो सर सर करूया ना लवकर लाईन लागले मागे नीट सर जा. या चला करूया नीट जा. आई गं.
आता ती काय बोलली तरी ऐकू नको. नाही, नाही, मी सर. पडणार आहे. हो, सर. हे ठरलंय माझं. हा हॅलो गौरू, 3 ऐक ना गौरू, तू लग्नाआधी माझ्यावर मरायचंस ना? तू लग्न नाही केलंयस ना अजून? मी सिंगल आहे आता. मी तुझ्या हे काय गौरवला का फोन केला होतास? गौरव मोरेला का फोन केला होतास तू? तू गौरवला का फोन केला होतास? नमा मी काय प्रॅक्टिकली विचार कर ना पशा, प्रॅक्टिकली विचार कर ना तू. अरे तू जर गेलास तर मला कोण आधार देईल? तुला कसं कळत नाहीये? तू जर मेलास तर मला खांदा कोण देईल? पशा मी फक्त 32 वर्षाची तरुणी आहे रे अजून. अगं पण मी कुठे चाललोय? मी लटकणार आहे. नाही. आणि तू खांदा कोणाचा निवडलास? ती केसावर जगणारी तो काय देणार आहे तुला खांदा? अरे काढायला अरे गप ना यार, तू काढा काय काढा, मी समजवतो ना तिला. नमा मला काही नाही होणार आहे. मला काय मला बाबा काही नाही होणार आहे. मला हा काही नाही होणार आहे. मला नाही ना होणार. खरंच नाही होणार. हा ठीक आहे, मी एकदा दोर चेक करते. हा चेक कर. ए बाबा दे यार तिला दोर चेक करू दे. तुला दोर सगळे चेक करू दे. तू तुझ्या हाताने चेक कर म्हणजे तुझा विश्वास बसेल. बस एकदा चेक करून घे. तरी थोडी नंतर बोलायचं ना, आधीच सांगतो तुला. सगळं चेक करून घे. केवढ्याला पडेल? सगळं चेक करून घे. तुटला. तुटिया तरी मी तुला सांगत होते पैसे तू नको रिस्क घेऊस. तू माझं नाही ऐकलंस. हो मॅडम थांबा, रडताय कशाला? हा ही वेगळी दोरी आहे, तिकडे मी डेमोसाठी ठेवली होती, खराब झाली होती म्हणून. कोणी घ्यायला सांगितली? उगाच रडते तुमची बायको. तुमच्या पायात मारले, ती व्यवस्थित आहे, चेक करा. रडताय उगाच. ही नाही किती. हा काढ लिगामेंट सगळे काढ. काय करते? मला घालू दे. नाही तुटत आहे. नाही तुटत आहे. नाही तुटत आहे. चला होईल ना. सर आवाज का बदलतोय? आता मलाच घाबरायला. नाही सर, मॅडमचं काय मनावर घेऊ नका. ती वेगळी दोरी होती हो, एकदम घट्ट आहे, मस्त आहे. आपण लगेच उडी मारू. चला या सर, लवकर या. खाली नाही सर, समोर. हा हात असे. मी काउंट घेतो, मग तुम्ही जंप मारा. ठीक आहे? चला. 1 2 3 जंप. नाही रे. जानू काय होतंय तुला? गरगरायला लागलं रे. गरगरतंय? चक्कर आली मला. चक्कर मला गरगरायला लागलं. खाली मी बघितलं. तुला थांब जरा. कुठे गेला? नाही ना, मला गरगरायला लागलं रे. पाणी. चक्कर आली मला. अरे यार काय टाइमपास चालला यार. अरे सर कधीपासून लाईन लावले. बघितलं, दुसरा मागचा माणूस आला तरी हा इथून उड्यात मारतोय. जानू खूप त्रास होतोय तुला का? मला थांब जानू, नको असं बघू सर. थांब ना. या सर, रेडी आहे. मी तुम्हाला काउंटिंग देतो, मग तुम्ही खाली जा. ओके तर बघा आता. 1 अरे मरू देते. 1 2 बघितलं सर, मागून माणसाली उड्या मारून गेली, तुम्ही अजून उडी मारताय. चला लवकर. जानू त्याला काहीच नाही झालं. जानू बघ, तू करू शकतोस. हे बघ, तो एकदम व्यवस्थित आहे. हॅलो तो तुम्हाला हात दाखवतोय. तुम्ही जानू तुला पण जमेल. मी तेच सांगत होतो तुला. मला आलाय कॉन्फिडन्स. आता तुला जमेल. त्याला काय झालं? एवढंच त्याला काय झालं नाही. तुला काय होणार आहे? तू हे कर. सर, मी आहे तुझ्या सोबत. रेडी ना? उडी मारूया. करूया. परत आवाज चेंज नाही करूया ना. चला सर, मी काउंट करतो, मग तुम्ही उडी मारा. थोडं पुढे या सर. या हळू या. करेल जानू करेल आता. हा सर, देऊ काउंट? हा दे. कम ऑन, यू कॅन डू इट जानू. काउंटिंग नको, मी देणार काउंटिंग. ठीक आहे सर. 1 2 3 हो सर, काय झालं? हो उठा, असं का पडू नका. हो सर उठा. काय झालं? माझं नाही होणार. नाही सर, मला नाही जायचं. असं नाही. माझं नाही होणार. जानू ऐक पुढे ना, जा. मला नाही जानू तुला करेल. तुम्ही खेचा. खेचतो. ना मला नाही जायचं. मला सोड ना. मला नाही जायचं. हिलेरियस ऍक्ट. क्या बात. खूप भारी.
भारी. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई, मला असं वाटतं की चक्कीत जाळ परफॉर्मन्स होता आणि ह्या स्किटचा स्क्रीन प्ले भयंकर आवडला. कॉन्सेप्ट भन्नाट होती आणि तुम्ही ती हाईट सिरियसली क्रिएट केली. म्हणजे जेव्हापासून तुम्ही आलात तेव्हापासून आम्हाला वाटत होतं की थंड हवेचं ठिकाण आहे, वारा आहे खूप. तुझं कॅरेक्टर नमा मला फार आवडलं. मी रिलेट करू शकले कारण तू जशी पॅनिक झाली होतीस किंवा जशी तुला मनापासून भीती वाटत होती किंवा इवन तो फोन कॉल त्यालासुद्धा मी रिलेट केलं. सिरियसली म्हणजे इट वॉज सो कन्व्हिन्सिंग की तू बरोबर म्हणालीस की प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे की नाही. आणि माझा भाऊ तर आहेच टॅलेंटेड, त्यामुळे त्यांनीही खूप अप्रतिम परफॉर्म केलं. मला तुम्ही ती हाईट क्रिएट केलेली ती फारच आवडली. आणि आपल्या आर्ट टीमला आणि आपल्या लेखकांना एकदा भरभरून शुभेच्छा मला त्याच्यात, कारण एका त्या स्टँडीवरती अख्खं त्यांनी ॲटमॉस्फिअर आणि बंजी जम्पिंगचं सेंटर उभं केलं, विच इज कमेंडेबल. आय थिंक इट इज अमेझिंग. बने आज भी दिन बने, मजा आली. चक्कीत जाळ परफॉर्मन्स होता, आउटस्टँडिंग. चक्कीत जाळ परफॉर्मन्स. प्रसाद, आज मी माझे शब्द मागे घेतो. तुझ्या नावात टॅलेंट नाही आहे, टॅलेंट हेच तुझं दुसरं नाव आहे. क्या बात, क्या बात. आहा, रोलर कॉस्टर सारखा परफॉर्मन्स होता. सिरियसली इतका तो डाब डूब, पोटात गोळे येत होते, आमच्या हसायला येत होतं, आरडाओरडाही करावा असं होतं. वंडरफुल प्रसाद, नमा बने आउटस्टँडिंग, आउटस्टँडिंग. थँक्यू सो मच. मंडळी, आता कॉमेडीचा भाव खूप वधारणार आहे, कारण खूप मोठ्या इंटरव्हल नंतर हाय पिचचे किंग अरुण कदम यांना छळायला येतोय हाय पेसचा बादशाह अंशुमन विचारे. बघूया ही छळवणूक हसवणुकीचे कुठले नवे रेकॉर्ड सेट करते. जोरदार टाळी दोघांचंही स्वागत करूया. एक मिनिट काय झालं? पोटात दुखतंय. मला सांगा, तुम्ही रात्री काय जेवलात? मावरे खाल्ले मी, मावरे. अच्छा, फिश. बसा. फिश खाल्लं? हा, फिश खाल्लं. बरं, मला सांगा मग संध्याकाळी चहा सोबत काय खाल्लं? सुक बोंबील असं डुबुक असं खाल्ले त्याची चहा सोबत. अरे जाम भारी लागतंय. म्हणजे असं त्याला असं खरपूस असं भाजून घ्यायचं, कडक जायला का असं डुबुक खायचं. अरे खारीपेक्षा जाम भारी रे. बरोबर, ठीक आहे. दुपारी जेवताना काय जेवलात? हे आपलं सुरमई पापलेट. इतके फिश खाल्ले? तुम्हाला माहिती का, तुमच्या पोटात तुम्ही फिश टँक तयार केलेला आहे. आपण जरा चेक करूया. एक मिनिट. हा, जरा लांब श्वास घ्या. एक मिनिट. फालतू जोक मारायचं नाही ह्यांच्यासारखे, कळलं? लांब श्वास घ्या. अहो, लांब श्वास सोडा. नाही, आधी करायला पाहिजे होते. बरोबर. लांब श्वास सोडा. लांब श्वास सोडा. सोडा. अरे, तुम्ही जिवंत मासे खाल्ले की काय? हो, मासे पोहतात आतमध्ये. पोट दुखणारच ना. जाम भारी. म्हणजे हा तरच आहे म्हणा. काही करायचं डॉक्टर तुम्ही काही बरं करा. तुम्ही काही बरं करा. आपण माझ्यावर इलाज करा, उपचार करा. डॉक्टर ही चैन घ्या पाहिजे. एक सेकंड. ही उपचार करा. एवढा खर्च नाहीये, फक्त 20 रुपये माझी फी आहे. औषध फक्त 20 रुपये? हा. औरत चिंदी आजार जायलाय म्हणा. नाही. अरे सकाळी येतो ना बँकेतून मी 10,000 रुपये काढून आलं तर औरतच. कसं आहे माहितीये का, लोकांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. कारण नसताना मी लोकांना लोबाडत नाही. 20 रुपयात तुम्हाला मस्त गोळ्या देतो, विषय संपून जाईल. बरं. ओके, पटकन तुम्हाला गोळ्या देतो. हा बायको बोल. हॅलो, हा, काय करताय? आता दवाखान्यात उपचार करतो, दुसरं काय करणार मी? काम काय ते बोल. ऐका, आपल्या आबांची 75 माहितीये ना? माहितीये मला. ती आपल्याकडे साजरा करायची आहे. त्याच्यासाठी मी 20 किलो बिर्याणी मागवली. 8,000 रुपये लागणार आहेत. येताना बँकेत जा आणि 8,000 रुपये काढून आणा. हा, 8,000 बँकेत नाही आहेत ग. मग आहेत. नाही, पेशंट आहे, मी जरा नंतर फोन करतो. ओके. हा, बाय. हा, मी तुम्हाला गोळ्या देतो.
पण मला आधी सांगा गोळ्या घ्यायच्या आधी तुमच्या पोटात असा मुरडा मारतो का हो तुम्हाला? हा बुरडा मारतो डॉक्टर, बुरडा मारतो बुरडा मारतो. आपल्याला डिटेलमध्ये चेक करायला लागेल. एक सेकंद आपण जरा चेक करूया. लांब श्वास सोडा, लांब श्वास सोडा, सोडा सोडा सोडा. ओ माय गॉड, हो मुरडा नाही पोटामध्ये, मासे मुजरा करतायत. हो म्हणजे पोटात मासे मुजरा करतायत. अरे बापरे, आता काय करायचं? म्हणजे आता माशांवर पण मला पैसे उडवायला लागतील. तसं नाहीये, मुजरा थांबवायचं त्यांचं, कळलं का तुम्हाला? थांबा तुम्हाला पाहिजे तर किती पैसे पाहिजे लागतील? मी नाही घ्या, तुम्हाला थांबवा या पहिलं. हो बघा, फार नाही, आपण काय आपण इंजेक्शन देऊन टाकूया आणि त्यांना माशांना बेशुद्ध करून टाकूया. फक्त इंजेक्शनची किंमत 8,000 रुपये. नाही, माझी फी 20 रुपये, पण इंजेक्शनची किंमत 8,000 रुपये होतील असं म्हणतो. 8,000 रुपये झालं तरीच बोललो, मला काही साधा सुद्धा आजार नसणारच. तेच म्हणतो मी ऍक्च्युली 10,000 रुपये असं बांधून आलो होतो मनात की 10,000. तुम्ही 8,000च पटवलं. थँक्यू 8,000 तुम्ही. थँक्यू. 8,000 मोजून येते. हा म्हणजे 2,000 काढले ना. हरकत नाही, क्या बात आहे. ओके, आता मी तुम्हाला इंजेक्शन देतो. ओके, झोपा इकडे, उशी इकडे, उशी. मारलेलं नाही, थांबा सर, थांबा. उगाच काय काहीतरी. हे बघा, एक सेकंद जरा. ओके, आता इंजेक्शन दिलंय, थोडा आराम करा, गोळ्या घ्या. मी तुम्हाला डोस समजावून सांगतो. हा हाय बायको बोल. आपल्या बंड्याची फी भरायची शाळेची, 50,000 रुपये त्याच्या शाळेतून फोन आला होता. किती? 50,000 उद्या नाही भरले ना तर त्याला शाळेतून काढून टाकतील. तुम्ही बँकेत जा आणि 50,000 रुपये घेऊन या. 50,000 बँकेत आहेत. थांब, मी बघतो. डॉक्टर मी निघू? नाही, बस. अरे कसं माहितीये का, मी तुम्हाला डोस समजावून सांगतो, पण मला असं वाटतं की असं लुटूपुटूची लढाई करण्यापेक्षा आपण डायरेक्ट सर्जिकल स्ट्राईक करूया का? तुम्ही डोस सांगताय का ढोस सांगताय? तसं नाही, म्हणजे मी इंजेक्शन दिलं आणि समजा ते सगळं इंजेक्शन एकाच मासाने पिऊन टाकलं तर काय होईल? अरे मग तो फुलटू होईल. हावऱ्यासारखं तो प्याला तर फुलटू नाही का होणार? नाही बरोबर, बाकीचे मासे ते राडी करतील ना. त्यांचं महत्वाचं काहीतरी करायला पाहिजे. त्यांना इंजेक्शन देऊन आपण बेशुद्ध केलं ना, मगाशी केलं तसं, आता आपण दुर्बीण टाकून त्यांचा सगळा खात्माच करून टाकू. अच्छा, म्हणजे तुम्ही दुर्बिणीतून हे सगळं करणार? हा, ही दुर्बीण आहे, ऑपरेशनची दुर्बीण. ऑपरेशन करणार नाही, दुर्बिणीतून. ऑपरेशन? चल, तुम्ही आधी बोलत गोलीने बरं होईल, मग बोलत तुम्ही इंजेक्शन बरोबर, आता डायरेक्ट ऑपरेशन? कसं आहे माहितीये का, लोकांची सेवा करणं माझं कर्तव्यच आहे. अरे पण त्या कर्तव्याचे किती पैसे सांगशील का नाही? ऍक्च्युली 50,000 तुम्हाला द्यावे लागतात. अरे पण वसर्या, तू 20 रुपयात मला बरं करणार होता ना रे. बरोबर आहे, बरोबर तुमचं. कसं आहे माहिती आहे बघा, आता मी इंजेक्शन दिलंय, त्यातून ते बरं व्हायला 10-12 दिवस लागतील. पण दुर्बिणीने काय करेन, प्रत्येक मासा शोधेन, पकडेन आणि मारून टाकेन त्याला. म्हणजे टेन्शनच नाही ना, टेन्शनच नाही असं म्हणतोय मी. फक्त 50,000 द्यावे लागतील तुम्हाला. 50,000? अरे बापरे, नाही कॅश वगैरे नाहीत माझ्याकडे. नाही, कार्ड पण नाही मी आणले. हो, चेन काढा ना, चेन चालेल मला. चेन चालेल? हा, तुम्ही असं काय करताय? थँक्यू व्हेरी मच. तुम्ही झोपा आता मस्तपैकी, मी दुर्बिणीनं ऑपरेशन करतो. झोपा पटकन घ्या. हा, जरा वरपर्यंत द्या. वरपर्यंत कशाला झोपायचं? थांबा 2 मिनिटं. ओके, आता मी जरा थांबा. काय झालं? काय केलं नाही मी अजून? थांबा ना. मी जर असं कट मारतो. कट मारणार? तुम्ही कट करणार? नखा एवढा कट मारणार आहे, फक्त नखा एवढा कट. नका एवढे कट चालेल. हा, तिकडे बघा. ओके, झालं. ओके, काम फत्ते. दुर्बीण टाकले, आता मस्तपैकी आपण सगळं व्यवस्थित करा. टाकले. येस. त्याला कळलं पण नाही. हलका आहे तू. एक सेकंद. ही ना, पण आता फोन. हॅलो, ऐका ना, मी काय म्हणते, आपण हे घरच विकून टाकूया. या घरात ना खूप प्रॉब्लेम्स होत आहेत. फक्त 30 लाख रुपये मॅनेज करा, बाकीचे हे फ्लॅट विकून आपल्याला होतील. हा, आणतो.
बोलते हा? आवाज कसा बदलला तुमचा? हॅलो आता थोड्या वेळाने चेहरा पण बदलणार. काय? हॅलो अरे ठेवा माझ्या बायकोचा फोन असणार. अच्छा असा आहे तो वाचा. नाही, काय माहिती का? म्हणजे फोन आला तर लगेच तुझी उपचार पद्धत बदलते. नाही तसं. ना आता 30 लाखाचं काय करणार आहेस? काय करशील आता 30 लाखाचं? ऍक्च्युली मला असं वाटतं तुमच्या किडनीचा पण प्रॉब्लेम असू शकतो. म्हणजे ते आपण त्याचं ऑपरेशन केलं की होऊन जाईल सगळं. नाही मला काय वाटतं मी जरा उपचाराची आयडिया माझी वेगळी आहे ती मला सुचली आता. काय? मी डायरेक्ट डॉक्टरचं मर्डरच करणार. ऐका ना, मी काय म्हणजे माझं पोट दुखायचं बंदच होणार. हे बघा मी इथे दुर्बीण आतमध्ये ठेवलेली आहे ती मी काढणार नाही, लक्षात ठेवा. वसाऱ्या करगुटात अडकवली साईज दुर्बीण मला सांगतोस अडकवली साईज. ऐका ना, आता तुला तर सोडतच नाही. वा 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 खूप मजा आली. तुम्हा दोघांना पुन्हा एकदा खूप दिवसानंतर एकत्र बघताना फारच बरं वाटलं. बघूया हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. साई, मी तिकडे राजस्थानला असताना तुमचे हे आवाज मला काही न करता ऐकू येत होते आपोआप. जेव्हा मला इमॅजिन करायचं तेव्हा हे आवाज माझ्या कानापर्यंत पोचत होते. त्यामुळे आज मला खूप खूप छान आणि खूप बरं वाटलंय. आय एम व्हेरी हॅपी टू सी यू बोथ. आणि दोघांची तुमच्या मी आतुरतेने पुन्हा एकदा वाट बघतेय. उत्तम झाला परफॉर्मन्स, मजा आली. प्रसाद दा. अरुण तर आहे तरुण मगर आदमी वो शरीफ है. अरुण तर आहे तरुण मगर आदमी वो शरीफ है. पण 50शीतला अंशुमन सुद्धा काबिले तारीफ है. वा वा वा. मंडळी, प्रचंड शोध घेतल्यानंतर एका राजा राणीला त्यांचा हरवलेला राजपुत्र सापडलाय. त्याच्या स्वागतासाठी त्यांनी दिमाखदार सोहळा आयोजित केलाय. बघूया या सोहळ्यात काय धमाल घडते ते. Thank you. Hello everyone. I am a Gaurav More from Powai Filter Pada. माझा हा गेटअप बघून तुम्ही मला ओळखला असेलच मी कोण आहे ते. मी ह्या राज्याचा राजपुत्र आहे. ऐका ना, मी खराखुरा राजपुत्र नाहीये, पण लोक असं म्हणतात की मी राजपुत्रासारखा दिसतो. अरे प्रसाद ऐक, जाऊ नको ना. हा फोटो बघा, हा खरा राजपुत्र आहे. बघू रे. हा 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 हरवलाय. नाही हा खराच आहे, हा हरवलाय. याला सगळं शोधतायत आणि मी सेम टू सेम ह्याच्यासारखा दिसतो ना, म्हणून मी राज्यात आलोय. कळलं ना, सगळे टेन्शन मध्ये आहेत, पण आता मला स्वतःला राजपुत्रासारखं राहायचं आहे म्हणून मी इथे आलोय. कळलं? आता मी माझं पुढचं आयुष्य राजपुत्रासारखं घालवणार आहे, त्यासाठी मी इथे आलोय. माताश्री पिताश्री मी आलोय. माताश्री पिताश्री मी आलोय. आलाय आलाय राजपुत्राचा विजय असो. राजपुत्राचा विजय असो. आला ग, आला आला माझा सोन्याचा तुकडा आला. राजपुत्रा, कुठे हरवला होतास इतके दिवस? बाळा बाळा, अरे डोळ्यात प्राण आणून तुझी वाट बघत होतो. या रे या, माझ्या आनंदात सहभागी व्हायला सगळे या. ए वाजवा रे. राजपुत्र आला हरवलेला, राजपुत्र आला हरवलेला, आनंद झाला मला. राजपुत्र आला हरवलेला, आनंद झाला मला. आनंद झाला मला, आनंद झाला मला. येऊ दे. ये 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 रे ये बाळा. बाळा, माझ्या पोटचा गोळा आला. हो ना, आणि माझ्या पोटरीत गोळा आला. उगाच नाचलो. अरे तो प्रत्येक स्किट मध्ये उगाच नाचतोस.
आल्या आल्या बाबांची थट्टा कळतोय. असू दे हो. ये बाळा ये 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 बस 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 तुझ्या गादीवर बस. अरे 2 पोपट फांदीवर राजपुत्र बसला गादीवर. 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 हा मग ठीक आहे, हा मग ठीक आहे. बाळा या या वा वा वा. बाळा. दृश्य अगदी नजर लागण्यासारखं आहे. हो बाळा तुझं औक्षण करते हो. रात्रीचा आत आणणार आहे, आरतीचं ताट आणणार आहे. वा. कोण तू? मी आरती आणि हे माझं ताट. बाळा किती दिवसांनी आलास रे. तुझं औक्षण करते. वा, वा, वा. दे दे दे. जा. अहो चुना आहे का? चुना आता कशाला? टीट लावायचे बाळाला. काजळ दिसणार नाही. नाही नाही त्याची आवश्यकता नाही. आता झालं सगळं पुरे झालं. राजपुत्र सगळं मनासारखं झालं ना? अजून माझ्या मनासारखं झालेलं नाहीये. का बाळा? माझी एक इच्छा आहे. काय बरं? ह्या जाड्याने ढोल्याने मला वाकून मुजरा करायचा आणि माझ्या पायावर नाक घासायचं. राजे आपल्याकडे फक्त गादी आली आहे, बहुमत अजून यायचंय. सगळं झालंय. आता आपल्या राजपुत्रांना आराम करू दे. ते थकले असतील ना. तखलियात सेनापती तखलियात. अरे प्याचवालेपणात निघ. मी आहे बाहेरच. लागली गरज तर बोलून घ्या. याला घ्या ताब्यात. पिताश्री हो पिताश्री इकडे या. एका यकश्चित सेवकाने तुमच्या राजपुत्राच्या कानाखाली मारली तरी पण तुम्ही गप्प. काय शब्द वापरलास? यकश्चित याचा अर्थ माहितीये तुला? थांबा आईला विचारतो. सॉरी शिवी असेल तर सॉरी. याचा अर्थ काय ग? अर्थ माहिती नाही तर बोलतो कशाला? बोलतो कसा? तो नेमकं काय बोलायचंय? मला बोलायचं होतं की या दळभद्री सेवक. दळभद्री असं म्हण. दळभद्री हा तुझ्या दैनंदिन व्यवहारातला शब्द आहे. यकश्चित नाही. बोल बोल. थांबा काय नाही एक मिनिट थांबा. मारता कशाला? मारता कशा? तुला असा तसा नाही कुत्र्यासारखा मारायला पाहिजे. कुठे होतास गटारा? हो नीट बोला. मी राजपुत्र आहे. कुठं आहे? हा कुठं आहे? हे म्हणजे खजिन्याची चावी कुठं आहे? हे कुठली चावी? खजिन्याची चावी कुठं आहे? एक मिनिट. कसला खजिना? कसला खजिना? कसला खजिना? मुंग्या आल्यात. आई बाबा असे का बघतात ग? असे का वागतायत? अरे कोण आहे तुम्ही? असंच वागलं पाहिजे. एक मिनिट कोण आहे तुम्ही? कोणते आई बाप आपल्या मुलासोबत असं वागतात रे? सावत्र आई बाप. सावत्र दोघे पण? हो. दोघांपैकी एक तरी माझा असेल ना? हे कोणतं रिलेशन आहे यार? तुझी आई तुला जन्म दिल्यास तुला बघून दचकून गेली. मला बघून? ती मेल्यावर तुझ्या बापानी माझ्याशी लग्न केलं. मग तो पण मेला. मग मी यांच्याशी लग्न केलं. आम्ही दोघं झालो तुझे सावत्र आई बाप. तुझा बाप गेल्यावर गादीवर बसण्याचा खरा मान यांचा होता. पण तुझ्या बापानी तुला गादीवर बसवलं.
नका ना मारू यार मला. आता तुला त्याची किंमत भोगावीच लागेल. काय लादीपूस काय करू? ए तू डोकं बिका फिरलं का? लादी पुसाया घे. मी नाही याची पुसताय. चैनिक मी याची पुसताय. कोण आलं तिकडे? कोण नाही तिकडे. कोणाला बोलवतोस तू? गायला पुसतो आधी. बस खाली. राजपुत्राला लादी पुसायला लावता यार. कसं वाटतं यार हे? पुसतो ना. थांब ना. पुसतो ना जरा. बस ना. इथले सगळे ठसे पुस. तुझ्या हाताचे पायाचे लागलेले सगळे घाणेरडे ठसे पुसून टाक. आणि अभिनयाचे ते आम्ही मिळून सगळे तुझे पुसून टाकू. मला थोडा तरी मान द्या मी मान. ते बाहेर सकाळी 10 ते 10:20 पर्यंत तुला आम्ही राजपुत्राचे कपडे घालवणार आणि इथे बसवणार आणि मान घेणार. म्हणजे त्या 20 मिनिटासाठी मी दिवसभर आपली कामं करायची. तर माझे पाय शेत. काय यार मी काय विचार करून आलो होतो. मी राजपुत्र आहे. कोणीतरी मला मसाज करून देईल. तुम्हीच काय पाय चपाला सांगताय? काय तुला मसाज करून पाहिजे? मसाज करून मिळेल? हा नक्की मिळेल. कोण आहे तिकडे? गोया तिकडे. हे नको. ए मसाज काय मी पाय चपतो. ऐक ना मसाज पाय चपतो ना. मला मसाज नको ना यार. हे नको ना यार. कुठे बोल? सांगतो. आधी या बुलडोझरला हाकला. चावी कुठे हाकशील? उठ पटकन. बरा लवकर सांग. मला खरंच चावी माहित नाही. कुठली चावी मला खरंच माहिती नाही. चावी कुठली माहित नाही? खजिना कुठला माहित नाही? नाही माहिती. असं सांगतो ना. तुला तुझ्या बापाने जेव्हा गादीवर बसवलं ना तेव्हा तुझ्या हातात दिली होती चावी. ती तू गेलीस. मग गेली 25 वर्ष आम्ही ती चावी पडण्याची वाट बघत होतो. ती चावी पडण्यासाठी आम्ही तुला खायला केळी घालून घालून अर्धी तिजोरी रिकामी झाली. तेव्हा कुठे 25 वर्षानंतर ती चावी पडली आणि ती घेऊन तू पळालास. 25 वर्षात चावी झिजली नाही. चावी नाही रे. चावी नाही. आमचे हात पाय झिजले. तुला खरं तर लहानपणीच मारून टाकायचं होतं. पण तुझ्याकडे चावी होती म्हणून आम्ही गप्प बसलो. मी तुमचा राजपुत्र नाहीये. मी तुमचा राजपुत्र नाहीये. मी खोटा आहे. हे बघा तुमचा राजपुत्र इथं आहे. कुठे गेला? हे बघा हा तुमचा राजपुत्र आहे. मी त्याच्यासारखा दिसतो ना म्हणून मी इथे आलो होतो. काय? गद्दारी? नाही मी नाही गेली. आमच्याशी गद्दारी? कोण आहे रे तिकडे? गर्दन मारा याची. हो गर्दन म्हणजे? गर्दन म्हणजे मान. अच्छा मला वाटलं वेगळ्या अवयवाला शाही शब्द गर्दन आहे की काय. शाही नाही. शाही नाही रे. तुझी शाही जाईपर्यंत तुला तुडवलं पाहिजे. एक मिनिट राणी सरकार हा बोलतोय त्याप्रमाणे हा जर खरा राजपुत्र नसेल तरी सुद्धा हा आपल्या राजपुत्रासारखा हुबेहूब दिसतो. तर आपण हा खरा राजपुत्र आहे असं सिद्ध करून याच्याकडून राज्य आपल्या नावावर करू शकतो. पण एक मिनिट. याला कोणी ओळखलं तर? कसं ओळखणार? आपल्या राजपुत्राची जन्मखून. अरे मी तेच विसरलो. काय होती राजपुत्राची जन्मखून? राजपुत्राची जन्मखून त्याच्या जिभेवर 21 किरणांचा सूर्य कोरला होता. तुझ्या बापाला जिभेवर सूर्य कोरला होता? ही आमच्या राज्याची परंपरा आहे. जो या गादीवर बसेल त्याच्या जिभेवर 21 किरणांचा सूर्य कोरलाच पाहिजे. जेव्हा आमचा राजपुत्र हरवला तेव्हा आमच्या सगळ्या लोकांनी मला घेतला. काय? हो त्यांनी माझ्या जिभेवर 21 किरणांचा सूर्य कोरण्याचा प्रयत्न केला पण त्या मूर्खांनी 21 ऐवजी 28 किरण कोरली. काय लोमते म्हणून पडजीभ सुद्धा छाटली. अयो पण हरकत नाही. तुला मात्र या गादीवर बसल्याशिवाय आम्ही श्वास सोडणार नाही. जा तुम्ही कर्कट घेऊन या. तुझ्या बापाने कर्कटाकाने सूर्य काढला होता जिभेवर. ऐका रे ह्या स्किट मध्ये जर मी राजपुत्र नसतो ते स्किट एवढं विकृत झालं असतं का? आता आहेस ना त्यामुळे नसत्याचा विचार करू नको. नको ना. जीभ काढ.
जीप गिळी. जीप गी मग आता सूर्य कुठे कोरायचा? म्हणजे तुला सूर्य कोरायचा वा 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 वा, जबरदस्त पंचेसची फटकेबाजी केली विचारा हास्यरसिकांना. सई, हॅवॉक परफॉर्मन्स होता आणि गौऱ्या पहिल्यांदा तुला एवढं मारत होते तर आम्हाला बरं वाटत होतं. दोघांची बेअरिंग्स अमेझिंग, म्हणजे काही प्रश्नच नाही. आता काय नव्याने सांगायची गरज नाही आहे. पैसा वसूल परफॉर्मन्स. ये बात. बरं, आता सोनाली इथे आहे आणि विकी वेलिंगकरमध्ये सुद्धा गौरव तू आहेस. आपण सोनालीला विचारूया की तिला हा राजकुमार कसा वाटलाय. अरे यार, गौरवचे काय एवढे हाल केले, आम्हाला तिघांना बघवत नव्हतं. खरं कारण माहिती आहे काय आहे, खूप लोक विचारतात की विकी वेलिंगकर या सिनेमाचा हिरो कोण आहे. म्हणजे विकी हे नाव माझं आहे फिल्ममध्ये आणि मी हिरोईन असते, पण हिरो कोण आहे असं खूप लोकांना प्रश्न पडलेत, ऑडियन्सला, आय एम शुअर सगळ्यांना. तर चित्रपटाचा नायक हा गौरव आहे. तुम्ही तो ट्रेलर मधला शॉट बघितला असेल डेफिनेटली, की सगळं थांबतं तिकडे आणि मग स्लो मोशन मध्ये त्याची एंट्री जी माझीही नाहीये फिल्ममध्ये. तर खऱ्या अर्थाने त्याचं ते काम आहे फिल्ममध्ये, त्यामुळे तो आमचा हिरो आहे आणि तुम्ही त्याला इथे मारताय हे खरं तर आम्हाला पटलेलं नाहीये. पण स्किटचा पण हिरोच होता ना तो. नाही, पण मारतायत ना त्याला असं. पण म्हणजे तो हिरो असलो तरी लोक त्याला मारतात बघा. म्हणजे येस, तू म्हणालीस ट्रेलरमध्ये याची एंट्री ती स्लो मोशन मध्ये. मला फार बरं वाटलंय की हास्य जत्रेमध्ये याची जी सिग्नेचर स्टेप आहे हो ती त्यांनी तिकडे ऍक्च्युली फिल्म सौरभ सर आमच्या सिनेमाचे दिग्दर्शक आता इथे नाहीयेत, त्यामुळे ते मी सांगते. सरांनी जेव्हा गौरवचं कास्टिंग केलं तेव्हा त्यांचं जे काही ठरलं त्याच्यानंतर एक ठरलं होतं की त्याच्या एंट्रीच्या वेळेला इथून फेमस झालेली गोष्ट आम्हाला फिल्ममध्ये दाखवायची आहे. तो हास्य जत्रेच्या या मंचाला त्याचं क्रेडिट जातं आणि गौरवने फिल्ममध्ये कमाल काम केलं. कमाल. मला ट्रेलर बघून या गोष्टीमुळे आनंद तर झालाच, पण याही गोष्टीमुळे खूप आनंद झाला की वनिता पण आहे त्या फिल्ममध्ये. येस, आणि आम्ही तिला आत्ता मिस करतोय कारण आमची अख्खी टीम इथे झाली असती, ती आत्ता इथे असती तर. पण तिनेही कमाल रोल केलेला आहे. सीन्स चोपले आहेत फिल्ममध्ये, पण ह्या दोघांनी आता फार मजा आणली. ओंकार, चेतना आउटस्टँडिंग, मला ते खूप आवडले. काय होतं, फारच कमाल, फारच कमाल. क्या बात. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू. संग्राम, मी तुझ्याकडे येते. रंगभूमीसाठी तू काम करतच असतोस, आता चित्रपटात सुद्धा दिसणार आहेस आम्हाला. काय सांगशील या चित्रपटाविषयी आणि या चित्रपटातल्या तुझ्या भूमिकेविषयी? या चित्रपटात मी लकी लोखंडे नावाची भूमिका करतोय. विकी लकी असं एक वेगळंच कॉम्बिनेशन बघायला मिळणार आहे. विकी वेलिंगकरचा विषय थोडा हटके आहे, म्हणजे माझ्या नॉलेजमध्ये हा मराठीत विषय कदाचित पहिल्यांदा येत असावा आणि एक थ्रिलर तर तो आहेच. त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना, अख्ख्या कुटुंबाला ही फिल्म बघताना खूप मजा येईल. वा वा वा, सुपर. केतन, तुझ्याकडे येते. तू सांग तुझ्या भूमिकेविषयी आणि चित्रपटाविषयी, या अनुभवाविषयी. माझं कॅरेक्टरचं नाव आहे संकर्षण साळुंखे आणि पहिल्यांदा मराठी फिल्ममध्ये काम करतोय. तर मेरी मदद बहुत ज़्यादा की संग्राम ने और सोनाली ने, लेकिन बहुत ज़्यादा ऑनर्ड फील कर रहा हूँ कि पहली बार इस फिल्म के माध्यम से, सोनी मराठी के माध्यम से, और आप सब लोग जो यहाँ पे हास्य कलाकार हैं. पण आम्हाला असंही कळलंय की रेडिओवर जो शो येतो ॲक्टर कॉलिंग ॲक्टर, तर तो सुद्धा तुम्ही लिहिता, तुम्ही परफॉर्म करता. सो तुम्ही पण एक प्रकारे हास्य कलाकार आहात. त्याच्याविषयी थोडं सांगा आणि आम्हाला त्यातलं काही छोटीशी झलक आम्हाला बघायला मिळेल तर क्या बात. ऑलराइट, एक्टर कॉलिंग एक्टर रेडियो पे करते हुए अब 9 साल हो गए. स्टार्टेड इन 2011 और आज तक लिख रहा हूँ, लेकिन फिर भी पता नहीं एक ही है जो मेरे को आज तक याद रहता है. हमेशा कोई कह दे कि ये वाला सुनाओ तो यही एक आता है. तो इसमें जावेद अख्तर की आवाज़ मेरी होती है, फरहान अख्तर संकेत भोसले करता है. जब वो नहीं करता तो मैं करता हूँ. ओके. सो ऋतिक रोशन का बर्थडे होता है. हाँ जी. और फरहान अपने डैड को फ़ोन करते हैं. तो फरहान स्टार्ट्स. हेलो डैड. डैड, आज मेरे बहुत ही अच्छे दोस्त ऋतिक का बर्थडे है. वाओ. आई वुड जस्ट लाइक यू टू टॉक टू ऋतिक, लाइक जस्ट कुछ भी. वाह. सो ऋतिक फोन लेते हैं एंड ऋतिक सेज,
ये अंकल जावेद, आई मीन आज मेरा बर्थडे है और मैं चाहता हूं आप मुझे विश करो, लाइक एनीथिंग, आई डोंट नो, जस्ट ताकि मेरी कोई फिल्म कभी फ्लॉप ना हो, कुछ कोई गड़बड़ ना हो. सो जावेद साहब कहते हैं, देखो बेटे तुम्हारी ये बातें सुनने के बाद मुझे चंद पंक्तियां याद आती हैं. अर्ज करता हूँ मुलायदा फरमाओ कि कच्चा नहीं कुछ भी, पक्का नहीं कुछ भी, होता है जो कुछ भी, सब खेल है. बट इसका मेरे प्रॉब्लम से क्या कनेक्शन है? Yeah, exactly. What's the connection over here? Oh, dude. There has to be some kind of. So जावेद साहब कहते हैं कि तुम फिक्र मत करो, तुम्हारी पिक्चरें हिट हों फ्लॉप हों, तुम अपने बाप का नाम हमेशा रोशन रखो, ये तो लाजमी है. बाकी बेटे फोन जल्दी से रखो, कॉल वेटिंग पे आजमी है. क्या बात! खूब धन्यवाद तुमचे. थैंक यू. ये बात खूब कौतुकास्पद है. क्या बात! थैंक यू सो मच. सुपर है, सुपर. थँक्यू.